हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर किराणा माल खरेदी करण्यासाठी आम्ही गेलेलो मार्केटमध्ये। दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आम्ही मार्केटमध्ये गेलेलो। त्यामध्ये तेल, साखर, गहू, ज्वारी असे काय साहित्य होतं, ते साहित्याची खरेदी केली। साहित्य खरेदी करून झाल्यानंतर रिक्षा करून मी घरी आली। घरी आल्यानंतर साहित्य नीट व्यवस्थित चेक करून नीट व्यवस्थित जागेवरती ठेवले आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला वडापाव करायची तयारी चालू आहे। त्यासाठी कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता चिरून घेतलेला आहे। वडापाव तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। गरम तेलामध्ये मोहरी आपण चांगली तडतडून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा धने गरम तेलामध्ये भाजून घेत आहे। अद्रक, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालत आहे। गरम तेलामध्ये आपण मोहरी, धना डाळ, अद्रक आणि लसूण परतून चांगले भाजून घेत आहे। अद्रक आणि लसूण भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घालून परतून भाजून घेत आहे। यामध्ये आता 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते घालून परतून भाजून घेत आहे। चवीसाठी थोडंसं मीठ टाकून परतून भाजून घेत आहे। कांदा परतून भाजून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण 1-1.5 चमचे हळद पावडर टाकत आहे। सर्व मसाले आपण परतून चांगले भाजून घेत आहे। सात 8 बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत आणि ते सोलून कुस्करून घेतलेले आहेत। ते आता आपण यामध्ये घालून मिक्स करून घेत आहे। बटाट्याची भाजी आपण सर्व मसाल्यामध्ये चांगली एकत्र मिक्स करून घेतलेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण पुन्हा एकदा ही सर्व भाजी एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण वडा तयार करण्यासाठी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे। मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण बटाट्याच्या भाजीमध्ये चांगली एकत्र मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण वडापावसाठी भाजी तयार केलेली आहे। तर ही भाजी आता आपण थंड करून घेणार आहे। वडा तयार करण्यासाठी बेसन, पाणी आणि मीठ टाकून बेसनाचे पीठ तयार करून घेतलेले आहे। वडा तयार करण्यासाठी पहिल्यांदा बटाट्याच्या भाजीचा गोल गोळा तयार करून नंतर तो टिक्की चपटा करून नंतर बेसनच्या पिठामध्ये कालवून तळण्यासाठी गरम तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी चांगले तळून झाल्यानंतर ते आपण काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व वडापाव तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण वडापाव तयार केलेला आहे। वडापावसोबत खाण्यासाठी शेंगदाणा चटणी, टोमॅटो सॉस घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण वडापाव खाण्यासाठी तयार केलेला आहे। वडापावसोबत खाण्यासाठी हिरवी मिरची उभी चिरून तळून घेतलेली आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। वड्याच्या बेसनच्या पिठामध्येच मिरची पावडर, मीठ आणि ओवा कुस्करून टाकलेला आहे।
अदिला तिखट बुंदी खायची आहे, त्यामुळे अशा पद्धतीने तिखट बुंदी तयार करायची चाललेली आहे। तिखट बुंदी तेलामध्ये चांगली तळून घेतली आणि तळून झाल्यानंतर ती एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आम्ही घरामध्येच मुलांना खाण्यासाठी वडापाव तयार केलेले आहेत। तुमच्या इकडे दुकानामध्ये वडापावची प्राईस किती आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।